बीड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीनं प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय आणि याच अतिवृष्टीचं नुकसान झालेल्या भागाची पाहणी करण्यासाठी जयंत पाटील साहेब आज बीड जिल्हा दौऱ्यावरती आहेत। माझ्यासोबत पाटील साहेब आहेत। काय सांगाल, तुम्ही पाहणी करताय संपूर्ण बीड जिल्ह्यामध्ये आणि मराठवाड्यामध्ये प्रचंड नुकसान आहे, काय शेतकऱ्यांची परिस्थिती आणि काय मागणी असेल तुमची सरकार? प्रचंड नुकसान शेतकऱ्यांचं झालेलं आहे आणि शेतकऱ्याला ताबडतोब सरकारने मदत द्यावी अशी अपेक्षा आहे। किमान एकरी 50,000 रुपये सरकारने दिले पाहिजेत। ज्यांची जमीन खरवडली त्यांना किमान 30,000 रुपये एकरी दिले पाहिजेत। ज्यांच्या व्यापाऱ्यांचं, छोट्या पानवाल्या, टपरीवाल्या, टायरवाल्या ह्या सगळ्यांचं नुकसान झाले, त्यांचं काम करण्याचं साहित्य देखील वाहून गेलेलं आहे। घरात पाणी शिरल्यामुळं घरातली सगळी म्हणजे थोडेसे पैसे, सगळे धान्य वगैरे सगळ्यांचं नुकसान झाले। जरा सरकारने व्यवस्थित पंचनामे करावेत, घरातले शेतातले पंचनामे करून वेळ घालवू नये। सरसकट सगळ्यांचं नुकसान झालेलं आहे आणि ह्याची नुकसान भरपाई लवकरात लवकर महाराष्ट्र सरकारने द्यावी। कर्जमाफीची सुद्धा आता अनेक स्तरावरून मागणी होते, मात्र अजितदादा म्हणाले की आता पैशाचं सोंग करता येत नाही। असं आहे की आम्ही असं समजतो की सरकारकडे फार पैसे आहेत, कारण सरकारचे जे कार्यक्रम सध्या चालू आहेत, शक्तीपीठ मार्गाचा हट्ट पैसे असल्याशिवाय करूच शकत नाही सरकार। त्यामुळे असे हट्ट सरकार करत आहे, म्हणजे पैसे जिथं लागतात 1,00,000 कोटी रुपयाचा शक्तीपीठ महामार्ग करायला आपण निघालेलो आहोत, तर मला वाटतं हे तर किरकोळ खर्चात तुमचं होईल आणि 5-25 हजार कोटी रुपये या प्रकल्प पूरग्रस्तांना दिले तर काय फार, कारण सरकार श्रीमंत आहे, सरकारची परिस्थिती चांगली आहे असं आम्ही ऐकतो, त्यामुळे सरकार हे पैसे देऊ शकेल असं मला वाटतं। संपूर्ण ही पूरस्थिती निर्माण झाली आहे, धाराशिवमध्ये देखील प्रचंड नुकसान आहे। अशा परिस्थितीमध्ये तिथले जिल्हाधिकारी एका कार्यक्रमात डान्स करतात आणि त्याचा व्हिडिओ आता समोर आला आहे। खरं म्हणजे सरकारी अधिकाऱ्यांनी याचं भान ठेवलं पाहिजे, 24 तास मदत कार्यात त्यांनी वाहून घेतलं पाहिजे। माझी विनंती सगळ्याच सरकारी कर्मचारी अधिकाऱ्यांना राहील की व्यवस्थेबद्दल अविश्वास वाटेल आणि आपण वेगळ्या कामात मशगूल आहोत असे कोणतेही कृत्य त्यांच्याकडून होऊ नये आणि संबंधितांनी त्याच्यात दुरुस्ती करावी। एकीकडे 2,2200 कोटीच्या आसपास निधी मंजूर केला जातो नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना देण्यासाठी, मात्र लाडक्या बहिणी ज्या शासकीय कर्मचारी आहेत त्यांनी जवळपास 15,000 कोटींचा लाभ घेतला आहे आणि ते आता निधी परत घेतला जाणार, याकडे कसं बघता तुम्ही? नाही, लाडक्या बहिणींना आग्रहाने पैसे दिलेत सरकारने, ते परत घेणं योग्य नाही। परत कसं घेता येईल? आता देताना तुम्ही न बघता दिले, आता नंतर नवीन निकष त्यावेळी होते अस्तित्वात तर मग तुमच्या अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी तपासले का नाहीत? आता तपासून ते पैसे परत घेणं हा काम सरो आणि वैद्य मरो अशी परिस्थिती सरकारची दिसते। त्यामुळे अशा बऱ्याच गोष्टी आहेत, तो विषय आजचा नाही। आज पूर हाच महत्त्वाचा विषय आहे आणि पुराला सरकारने तातडीने मदत करावी आणि नंतरच्या काळात पुढच्या महिन्या 15 दिवसात सरकारने संपूर्ण कर्जमाफी महाराष्ट्राला द्यावी। सरकारमधले आमदार संतोष बांगर असं म्हणतात की सरसकट नुकसान जे आहे ते 100% नुकसान भरपाई दिली पाहिजे शेतकरी। बरोबर आहे त्यांचं। उद्धव ठाकरे म्हणाले की आता रस्त्यावरती उतरू, जर लवकरात लवकर शेतकऱ्यांना ही नुकसान भरपाई नाही मिळाली तर रस्त्यावरची लढाई सुरू करू। सरकारला वेळ एक 8-10 दिवस निर्णय घ्यायला दिला पाहिजे। सरकारने निर्णय नाही घेतला तर मग अशा ह्या गोष्टी कराव्याच लागतील। आणि उद्धव आज मुख्यमंत्री जे आहेत ते दिल्लीला गेले आहेत, ते केंद्र सरकारसोबत या पूरस्थितीबाबत चर्चा करणार आहेत। काय अपेक्षित आहे केंद्र सरकारकडून तुम्हाला? पंतप्रधान केअर निधी म्हणून एक PM केअर म्हणून केअर फंड म्हणून एक तयार केलाय, लाखो कोटी रुपये त्यात आहेत। त्यातले 20,000 कोटी रुपये जरी महाराष्ट्राला तातडीनं मदत मिळाली तर बरेचसे प्रश्न कमी होतील। धन्यवाद। आपल्यासोबत जयंत पाटील होते। आता त्यांनी केंद्र सरकारने देखील यामध्ये 20,000 कोटी रुपयांची मदत करावी अशी अपेक्षा जी आहे ती व्यक्त केली आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज दिल्ली दौऱ्यावरती आहेत। नेमकं आता या संपूर्ण परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना मदत कधी होते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। दुसऱ्या बाजूला या सर्व नेत्यांचे दौरे जे आहेत ते पाहणी दौरे सध्या सुरू आहेत। कॅमेरामन हर्षल निकमसह मी अशोक काळकुटे, TV9 मराठी, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।